प्रभात सौ सुरपैठणकर या आश्रमाशी 25 वर्ष झाली जुळली आहे। मी इथे प्रिन्सिपल आहे आणि हा सगळा माझा स्टाफ आहे। ही शाळा सुरू केली आहे भाऊ जिटेंची आहे आणि त्यांची शाळा त्यांनी माधव हस्तक विंग कमांडर माधव हस्तक त्यांनी चालवली। त्यानंतर त्यांचे मिलिंद हस्तक आणि त्यानंतर त्यांची जी आत्या आहे कुमुद कसबेकर आज ज्या केंद्र प्रमुख आहे त्या बघतात आहे। आणि आता त्यांच्या 2 मुली, त्यांचं वय 89 आहे, सॉरी 92 आहे, त्या काही येत नाही। तर आता त्यांच्या 2 मुली बघतात आहे, सहाय्यक आहेत त्या सीमा पागे आणि सुलेखा साखळेदांडे, त्या बघतात आहे। शाळेला 82मध्ये आमची शाळा सुरू झालेली आहे आणि हे जे मंदिर आहे हे जवळजवळ याला 55 वर्ष झालेलं आहे। पहिले हे मंदिर आमचं पूर्ण असं जुनंच होतं, मागच्या वर्षी डेव्हलप केलं आहे आम्ही। यावर्षी याचा आम्ही वर्धापन दिवस केला साजरा रामनवमीला। आमच्या शाळेत सगळे KG1 KG2 पाळणाघर चालते आहे। सगळे स्लमची मुलं आहेत, 105 मुलं आहेत आणि सगळे आयन त्यांच्या धुणभांड्याच्या कामाला जातात, आमच्याकडे सोडून जातात। त्या मुलांचं संगोपन आम्ही करतो, त्यांना एक टाईम दूध जेवण शाळेकडूनच मिळतं। इथे जुन्या कपड्यांचा पण सेल होतो, त्या कपड्यातनं जे आम्हाला पैसे मिळतात ते आम्ही मुलांसाठीच यूज करतो आणि संस्था पूर्ण डोनेशनवर आहे। आज या मंदिराचं जो हे झालं आहे हे सगळं डोनेशनवरच आहे। 1 वर्षच झालं या मंदिराला। तसं हनुमान मंदिर आमचं खूप जुनं आहे, पण हे बाकी जसं राधाकृष्ण राम लक्ष्मण सीता देवीची मूर्ती ही मागच्या वर्षी स्थापन। तर भारतीय आश्रमाकडून आमच्या टीमकडून सर्व भक्तांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा। सगळ्यांनी इथे प्रसादाचाही लाभ घ्यावा आणि आमच्या आश्रमाला भेट द्यावी आणि सगळ्यांना शुभेच्छा।